नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा भाग 5 सप्टेंबरला जो शिक्षक दिन साजरा होणार आहे त्या निमित्ताने आजची ही कविता मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे. पण या एपिसोडमध्ये पुढे जायच्या आधी सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा विनंती की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आमच्या चॅनलला करायला विसरू नका आणि बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजे या चॅनलवर जे वेगवेगळे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. आजची कविता मित्रांनो ही खूप विशेष कविता आहे, खूप खास कविता आहे. माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप लक्ष देऊन ही कविता ऐकावी, कारण मुळात ही कविता आहे कविवर्य नारायण सुर्वे यांची. नारायण सुर्वेंची कविता आजपर्यंत मी एकदाही आपल्या चॅनलवरून ऐकवली नाहीये आणि मला असं वाटलं की आजचा दिवस विशेष आहे, त्यामुळे ही कविता चॅनलवरून सादर व्हायला पाहिजे. काय होतं, दरवेळेला आपण खूप प्रेम कविता, निसर्ग कविता, वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपल्या चॅनलवरनं ऐकवतो, पण नारायण सुर्वेंनी मराठी साहित्यात, मराठी कवितेमध्ये जी एक अमूल्य भर घातली आहे तिचा उल्लेख माझ्याकडून करायचा राहून गेला होता. आजपर्यंत कधीही या कवितांबद्दल मी बोलले नव्हते. त्यांच्या कविता या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणाऱ्या कविता आहेत, आपल्याला खडबडून जागं करणाऱ्या कविता आहेत. माझा स्वतःचा नेहमी हा अनुभव आहे की ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टींनी आपल्याला चिंता काढल्यासारखा वाटतो, कुठेतरी रसिक म्हणून, श्रोते म्हणून आपण त्यांना थोडंसं दूर सारतो, कारण आपल्याला आपला आरसा, आपल्या समाजाचा आरसा या कविता, या कलाकृती दाखवत असतात. आणि कदाचित त्यामुळेच असेल, पण ही चूक माझ्या हातून सुद्धा झाली होती की एकदाही नारायण सुर्व्यांची कविता इथे याआधी घडली नव्हती. कदाचित मी योग्य एखाद्या ओकेजनच्या शोधात होते आणि मला असं वाटतं की ते ओकेजन आज मिळालंय, कारण तुमचंच नाव लिवा नावाची एक अप्रतिम कविता आहे नारायण सुर्वेंची, जी आपल्या समाजातल्या शिक्षकाचं स्थान काय आहे ह्यावर कळत नकळत भाष्य करणारी आहे. आणि त्या खाली सुद्धा या कवितेचे अनेक पदर आहेत. आपल्या समाज व्यवस्थेने अनेक घटकांना पूर्णपणे दुर्लक्षित करून टाकलेलं आहे, त्या दुर्लक्षित समाज घटकांची ही कविता आहे. ऐकवते. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. खरं सांगते, मरी आईला स्मरून सांगते, लिवा तुम्ही. ह्याच्या केसाची जटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा आहे त्यो. अव देवाचं देणं आहे ते, देवाचं. मास्तर, जिमीन उतमाती वय उफांती, पण नांगूर घातल्या बिना आणि बी पेरल्या बिना रोप वर उगतं का? उगतं का? बोला. मग बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालेल? बाप नाही म्हणलं तर पोराचं कसं जमल? नाही, कंचाबी देवाचं नाव नका लिहू, कंचाबी देवाचं नाव नका लिहू, माणसाचंच लिवा. देवानं काय केलंय हो? देवानं काय केलंय? वटी त्यानंच भरली नाही. जात नका विचारू. अव आम्ही कुणा एकाची का बायली आहोत मास्तर? घरोट्यातल्या बाया नवत आम्ही, तेवढं कुठलं नशीब आला. तेचा जलम हितलाच. फाटला जलमल्या तो. पोट निर्णाखाली सराकलं, ना सुईण ना काय जवळ, मन चराकलं पण मग हराकलं. पड पोरा पड, पाया पड, पड ह्यांच्या पाया. पर तेवढं तुमचंच नाव लिवा मास्तर, तेवढं तुमचंच नाव लिवा. ही होती नारायण सुर्वेंची मास्तर तुमचंच नाव लिवा ही कविता. खूप मनावर ओरखडा उमटवणारी ही कविता आहे. पण मला असं वाटलं की ज्या वेळेला 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन आपण साजरा करत असतो तेव्हा या तशा दुर्लक्षित आणि वंचित घटकांना सुद्धा काय वाटतं, आपल्या शिक्षण संस्थेविषयी काय वाटतं, आपल्या मास्तरांविषयी काय वाटतं, की किती विश्वास त्यांना वाटत असतो, या सगळ्या गोष्टी या नारायण सुर्वेंच्या कवितेतून फार लख्खपणे प्रतीत होतात आणि आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतात.
मला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि अशा कुठल्या वेगवेगळ्या आणखी कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत ते सुद्धा आम्हाला लिहून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही मनापासून वाट बघतो आहोत. यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्ता मी इथंच थांबणार आहे. पण जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत वाटून घ्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.